डोंबिवली MIDCतील अमुदान या केमिकल कंपनीमध्ये 23 मे रोजी भीषण स्फोट झाला होता। या स्फोटात 11 जणांचा मृत्यू झाला तर 65 जणांपेक्षा अधिक जण जखमी झाल्याची माहिती समोर आली होती। आता या प्रकरणी मोठी अपडेट समोर येत आहे। मृतांचा आकडा वाढला आहे तर या दुर्घटनेत 17 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळत आहे। आता डोंबिवली अमुदान कंपनीतील स्फोटाला 15 दिवस पूर्ण झालेत। या घटनेतील मृतांचा आकडा 11 वरून 17 वर पोहोचला आहे। 23 मार्च रोजी झालेल्या स्फोटात 12 कामगारांचा मृत्यू झाला होता तर 9 कामगार बेपत्ता होते। बेपत्ता कामगारांपैकी 5 कामगारांची ओळख पटली आहे। आता मृत्यूचा आकडा 17 वर पोहोचला आहे। स्फोटानंतर बेपत्ता असलेल्या 5 कामगारांचा शोध लागलाय तर इतर बेपत्ता कामगारांचा शोध घेण्यात येत आहे। मनीष दास, मनोज चव्हाण, रवी राजभर, भारत जयस्वाल आणि विशाल पौडवाल या 5 कामगारांची ओळख पटली आहे। या स्फोटामध्ये 65 पेक्षा अधिक जण गंभीर जखमी झाले होते। स्फोटामुळे संपूर्ण कंपनी जळून कोळसा झाली होती। कंपनीमध्ये काम करणाऱ्या कामगारांचा होरपळून मृत्यू झाला आहे।